नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आणि ओपनिंगच निफ्टीचं जे आहे ते 24,850च्या आसपास आणि 50च्या अराऊंड 850च्या अराऊंड ओपन झालं. पण त्यानंतरनं जी अपेक्षित शॉर्ट कवरिंग रॅली होती, आज निफ्टीची विकली एक्सपायरी मंगळवारी शिफ्ट झाली आता गुरुवारवरून. त्यामुळे विकली एक्सपायरी निफ्टीची आणि असं वाटत होतं की निफ्टी जर सस्टेन राहिला 850च्या वर, निफ्टी 24,850च्या वर सस्टेन राहिला तर एक फर्दर शॉर्ट कवरिंग येऊ शकते जे निफ्टीला 25,000 आणि त्याच्याही बियॉन्ड घेऊन जाईल. पण ते शॉर्ट कवरिंग कुठंतरी मिसिंग राहिलं. निफ्टी स्पॉटमध्ये चांगला वाढला, पण परिणामी फ्युचरमध्ये जिथं शॉर्ट कवरिंगच्या अपेक्षा आहे तिथं फ्युचरमध्ये त्या पद्धतीनं निफ्टी नाही वाढला आणि ओव्हरऑल जे आहे ते मार्केट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये बंद झालं. पण जी शॉर्ट कवरिंग अपेक्षित आणि फर्दर रॅली, फर्दर अपवर्ड मोमेंटमसाठी जो स्पेस पाहिजे होता, स्ट्रेंथ पाहिजे होतं, ती थोडीशी आज मिसिंग वाटली. पण ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला आणि त्याचं रिझन होतं IT सेक्टर. आज IT सेक्टर ऑलमोस्ट 3% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. IT सेक्टर हे निफ्टीचं सेकंड लार्जेस्ट हेवीवेट सेक्टर आहे आणि खास करून इन्फोसिस जो आहे तो जवळपास 5.5-6% वाढला आज. त्याचं रिझन होतं इन्फोसिसचे बायबॅक शेअर्सची न्यूज आली काल, जी 1850च्या रेटने होऊ शकते आणि त्यामुळं इन्फोसिसचा शेअर आज ओपनिंगपासूनच गॅपअप राहिला. 1480च्या आसपास ओपन झाल्यानंतर कंटिन्यू त्यानं स्ट्रेंथ पॉझिटिव्ह ठेवली, 1500पर्यंत गेला. बरंच या IT सेक्टरमध्ये थोडीशी जोरदार डिक्लायनिंग बघायला मिळाल्या. टेरिफ्सला घेऊन US टेरिफ लावू शकतं IT सर्व्हिसेसवर, पण त्याची अजून न्यूज कन्फर्म नाही आहे. त्यामुळे त्या न्यूजमुळं थोडंसं IT सेक्टरवर दबाव होता, त्यामुळे इन्फोसिस खूप खाली आलेला. पण आज या बायबॅकच्या न्यूजमुळं चांगला इन्फोसिस वर गेला आणि परिणामी IT इंडेक्स 3% वाढला आणि त्याच्यामुळं निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाली. बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे. जर बँक निफ्टीनं सुद्धा चांगली पॉझिटिव्ह रॅली दिली असती आज, तर मला वाटते निफ्टी निश्चित 25,000 क्रॉस करून शकला असता. पण ओव्हरऑल दिवस निफ्टीवर पॉझिटिव्ह राहिला. 24,850च्या अभाव बंद दिला. बघणं गरजेचं आहे की फर्दर शॉर्ट कवरिंग निफ्टीला येतं आहे का. त्यासाठी बँक निफ्टीनं पार्टिसिपेट करायला हवं, तर मला वाटतं निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं झालं असेल तर निफ्टीमध्ये जोपर्यंत 24,800च्या वरती आहे तोपर्यंत 25,000पर्यंत जाण्याची क्षमता आहे. 25,000च्या वर जर निफ्टी गेला तर एक शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे. निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग येऊ शकतं जर निफ्टी 25,000च्या वरती सस्टेन झाला तर. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,500च्या वरती जर बँक निफ्टी सस्टेन राहिला तर एक शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते. त्यामुळे निफ्टीला 24,800च्या वरती 25,000पर्यंत जाऊ शकतं. 24,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,800च्या खाली आलं तर फर्दर डिक्लायनिंग येऊ शकते. त्यामुळे निफ्टीला 24,850च्या अभाव 25,000पर्यंतचे टार्गेट्स आहेत. 24,800 फर्स्ट सपोर्ट आहे, त्या खाली आलं तर 24,700पर्यंत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 54,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 54,500च्या वरती गेला तर फर्दर शॉर्ट कवरिंग येऊ शकते. इन शॉर्ट निफ्टी 25,000च्या वर आणि बँक निफ्टी 54,500च्या वर जर मेंटेन राहिला तर एक चांगली रॅली निफ्टीला 200-300 पॉईंटची 25,000च्या अभाव, बँक निफ्टीला सुद्धा 500 ते 700 पॉईंटची रॅली 25,000च्या अभाव येणं अपेक्षित आहे आणि अवेटेड आहे. आज NSEमध्ये 1,350 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,424 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्या बाजूला 17 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये आज खास करून वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. NSEमध्ये थोडा मिक्स शो आहे. म्हणून सेक्टर इंडिसायझेसमध्ये आज खास करून IT सेक्टर 3% पॉझिटिव्ह आहे. त्याच्या पाठोपाठ फार्मा आणि FMCG सेक्टर चांगलं पॉझिटिव्ह बंद झालं. रिॲलिटी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे आहे ते थोडंसं मायनर डिक्लायनिंग केलं. बाकी अदर सेक्टर्स जे आहेत ते थोडेसे फ्लॅट आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनस ट्रेड करत आहेत. डाव फ्युचरसुद्धा 20 पॉईंट मायनस आहे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्समधून काय फारशी मोमेंटम किंवा न्यूज नाही आहे. आपल्या मार्केटमध्ये आज IT सेक्टरच्या जोरावर, खास करून इन्फोसिस शेअरच्या जोरावर निफ्टीनं चांगली 100 पॉईंटची तेजी ऑलमोस्ट दर्ज केली. फक्त बघणं गरजेचं आहे की मेंटेन राहणं गरजेचं आहे ही तेजी. जर शॉर्ट कवरिंग येण्याचं असेल तर 25,000च्या वरती निफ्टी मेंटेन राहिला तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं. त्यामुळे बघू उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.